राजकारणातली तुमची काय ओळख आहे? सर माझी राजकारणातली ओळख सांगायला गेलं तर मला अख्खा दिवस पुरणार नाही. खरं सांगते, हे बघा, हे माझं पॅम्पलेट, हे माझा अहवाल आहे. ह्याच्यात मी फक्त 10% कामं टाकलेली आहे. माझं 100% काम आहे, पण ह्याच्यात फक्त 10% फक्त मोठी मोठी आपण कामं टाकलेली आहेत. आणि त्याच्यानंतर हे माझं पॅम्पलेट आहे. ह्या पॅम्पलेट मध्ये फक्त 2 ते 3% माझी कामं आहेत, जेणेकरून आपल्याला इतका माझं म्हणजे स्वतःच्या ह्याच्याने स्वतःचं म्हणतात ना हे करू नये. पण मला असं वाटतं की आपण काम केलंय, मी पक्षासाठी काम केलं. ज्या भाजपनं तुम्हाला उमेदवारी नाकारली, तुम्हाला तुमच्या हक्कांवर त्यांनी फुली मारली, त्या भाजपचं बॅनर तुम्ही पोस्टर आजही तुम्ही अगदी सन्मानानं दाखवताय. सर माझ्या गाडीत तुम्ही पाहताल तर माझ्याकडे अजून असे 50 अहवाल आहेत. मी काय करू सांगा त्यांचं? मी काय करू? एवढे मी एवढे पक्ष एकनिष्ठ राहिले. मला 4 पक्षांची ऑफर सुद्धा होती, पण मी गेले नाही. का नाही गेले? मी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मी एकनिष्ठ आहे. म्हणून मला अजूनही होप आहेत की नाही ते मला कुठेतरी कार्याची दखल घेतील. मला हे सांगा की आजकालच्या राजकारणामध्ये ज्या क्षणी पार्टी सोडली जाते, दुसऱ्या क्षणी ब्लेमिंग केलं जातं, दुसऱ्या क्षणी त्यांच्यावर आग पाकड केली जाते, त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. आणि तुम्ही अशा कार्यकर्ता आहात की ज्या पक्षाने तुमच्यावर अन्याय केलाय त्याच्याबद्दल आजही तुम्ही एकदम सकारात्मक बोलताय. काय नातं काय, नेमकं नातं काय? नाही, मला नाही माहिती हिंदुत्वाचं नातं असेल किंवा आय डोंट नो मला काय नातं आहे. पण मी ह्यांच्याशी खूप, आपल्या भारतीय जनता पार्टीशी खूप 100% चांगल्या प्रकारे जोडली गेलेली आहे. आणि ते इतकं विश्वासाचं आमचं नातं आहे ना, कुणी किती काय करा, मी ते म्हणजे सोडू शकत नाही. आजही तुम्ही मोदीजीच्या सैनिक म्हणून काम करताय, अजूनही करणार आणि ह्याच्या पुढेही म्हणजे आतापर्यंत केलंय, आता करत आहे आणि नंतरही करणार.